नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून सेबीच्या प्रमुख पदाची जबाबदारी कोणाकडे जाणार या संदर्भात तर्कवितर्क लावले जात होते, परंतु आता एका नावावरती अखेर शिक्कामोर्तब झालंय। अर्थसचिव तुहिन कांत पांडे हे सेबीचे नवीन प्रमुख असतील। मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं गुरुवारी या निर्णयाला मंजुरी दिली आहे। पांडे यांच्याकडे 3 वर्ष हा कारभार राहणार आहे। ते विद्यमान प्रमुख माधवीपुरी बुच यांची जागा घेतील। बुच यांचा कार्यकाळ 28 फेब्रुवारी रोजी संपतोय। पांडे यांना अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी म्हणून एक मोठा अनुभव आहे। बाजारामध्ये अनेक बदल आणि आव्हानात असताना त्यांची नियुक्ती यामध्ये करण्यात आली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं IAS, वित्त सचिव आणि महसूल विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे यांची पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून 3 वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत यापैकी जे आधी असेल त्या कालावधीसाठी सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याची मान्यता दिली आहे। पारदर्शक प्रक्रियेनंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे। जानेवारी महिन्यामध्ये सरकारने या पदासाठी अर्ज मागवले होते। अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी होती। अर्थ मंत्रालयानं वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्या होत्या आणि या जाहिरातींमध्ये पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते। सेबीचे प्रमुख पद हे अत्यंत महत्त्वाचं असतं। याचंच कारण ते शेअर बाजारावरती देखरेख ठेवतात, म्हणून गुंतवणूकदारांच्या हितांचं संरक्षण करणं ही त्यांची जबाबदारी असते। सेबी प्रमुखांना भारत सरकारच्या सचिवांइतकंच वेतन मिळतं। घर आणि कार याशिवाय दरमहा 5,62,000 रुपये एवढा पगार मिळतो। पांडे यांना आर्थिक बाबींची सखोल जाण आहे। त्यांना प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव देखील आहे। अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या नियुक्तीमुळे बाजाराला स्थैर्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। तुहिन कांत पांडे यांनी मोदी सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदं भूषवलेली आहेत। यापूर्वी दीपमनचे म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट याचे ते सचिव होते। अली राजा रिझवी यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्याकडे DPEचा म्हणजेच सार्वजनिक उपक्रम विभाग यांचा अतिरिक्त कार्यभार देखील देण्यात आला होता। त्यानंतर त्यांची अर्थ मंत्रालयामध्ये अर्थसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। विवेक जोशी आपल्या राज्यामध्ये गेल्यानंतर पांडे यांना DOPTचं म्हणजेच कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग याचं सचिव देखील करण्यात आलं होतं। एवढ्या जबाबदाऱ्यांमुळे ते मोदी सरकारच्या सर्वात व्यस्त सचिवांपैकी एक राहिलेले आहेत। मूळचे ओडिसाचे असलेले पांडे यांची दीपमनचे सचिव म्हणून दीर्घकाळ त्यांनी काम पाहिले। अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये हा विभाग निर्गुंतवणुकीचा विभाग म्हणून ओळखला जात होता। एअर इंडियाचं खाजगीकरण, नीलांचल इस्पात आणि LICच्या IPO मध्ये त्यांचा मोठा वाटा आहे। 2021 मध्ये त्यांनी काही काळ नागरी हवाई वाहतूक मंत्रालयामध्ये सचिव म्हणून देखील काम पाहिलंय। याच काळामध्ये टाटा समूहाला एअर इंडियाला विकण्याचा त्यांचा मोठा वाटा होता। ही विमान कंपनी बऱ्याच काळापासून तोट्यामध्ये होती। पांडे यांनी पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि इंग्रजी विषयामध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे। त्यानंतर बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी MBA केलंय। सेबीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाल्यानं बाजारामध्ये अनेक बदल हे पाहायला मिळू शकतात। सेबीला त्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा फायदा होईल। बाजारातील स्थैर्य राखणं, गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवणं आणि नियमांचं पालन सुनिश्चित करणं ही त्यांच्या समोरची आव्हानं असतील। तर मग पाहूयात की कशा पद्धतीनं ते नवीन समस्या सोडवण्यामध्ये कारगर ठरतायत ते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सेबीचे नवीन चीफ तुहिन कांत पांडे हे नक्की कोण आहेत, त्यांना काय अनुभव आहे, हे सगळं तुमच्या समोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाय। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।